हॅलो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग्समध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधले पहिला गुरुवार आणि महालक्ष्मीची पूजा करायची होती. सकाळी लवकर उठली, ऑफिसला पण जायचं होतं, तयारी वगैरे करून घेतली होती आणि मग मात्र होती पूजाची घाई करायची होती. सर्व सामग्री वगैरे घेतली, काय काय विसरत होती ते सगळं घेत होती. नारळ वगैरे घेतलं, नंतर मग जे माझे काही वस्त्र होते देवीचे ते सगळे वस्त्र वगैरे केलं. जितकं छान प्रकारे देवीला करता आलं, सजवता आलं तेवढं केलं. आणि मी नवीन मुखवटा आणला होता. तुम्हाला कसं वाटतं या नवीन मुखवटा आहे मला नक्की कमेंट करून सांगा. देवीचे खूप छान छान रूपं आहेत, खूप छान छान वेगवेगळ्या रूपात देवी प्रसन्न होते, आशीर्वाद देत असते आपल्या भक्तांना. आणि सर्वांनीच देवीची पूजा अर्चना केलीच असेल आणि तुम्ही पण अशाच प्रकारे छान प्रकारे पूजा केली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे मी माझ्या देवीला सजवून घेतलं होतं. खूप छान दिसत होती, खूप सुंदरच होती. आणि मी काही नवीन एक मिशोवरून मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं, तेही मग देवीला छानपैकी घातलं. खूप सुंदर दिसत होते. देवी वेणी वगैरे मी सगळं काही कालच सगळं आणून ठेवलं होतं, बिकॉज घाई नको. आणि मग सकाळी लवकर उठून पटापट आवरून मला ऑफिसला पण जायचं होतं. मग खूप घाई होती. त्यात माझं क्रिशू पटापट मध्ये मध्ये येत होतं. इतकं परेशान केलं तिने, खूप 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 हे घेते ते घेते. मागच्या वर्षी तर मी गावी होती म्हणून काय पॉसिबल नाही झालं, बट या वर्षी मात्र माझी खूप इच्छा होते की देवीची पूजा वगैरे करून छान प्रकारे तिच्या उपासना करून तिचं छान प्रकारे तिचं स्नान पण करावं आणि तिला प्रत्येक छानपैकी सजवून घ्यावं. सो अशा प्रकारे मी देवीला सजवलं. कसे वाटते व्हिडिओ आणि कसे वाटते छानपैकी सजवलेले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज म्हणजे स्वामींचाही उपवास होता. सो स्वामींचं पूजा वगैरे केली, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. मग मात्र मला सर्व गोष्टी पटापट करायच्या होत्या, कारण फक्त 15-20 मिनटं राहिले होते. आता जर आवरलं नसतं तर मग मात्र माझी ट्रेन गेली असती. त्यासाठी खूप घाई गडबड करत होती. कृषिकाचं हे ओढाओढ ते ओढाओढ चाललं होतं. आणि मी जितकं सिम्पल प्रकारे करण्याचा प्रयत्न करते. आय डोंट नो किती बरोबर आहे चुकीचं आहे, बट जी गोष्ट आपण श्रद्धेने करतो ती खूप चांगली गोष्ट असते. आणि ही पूजा म्हणजे खूप लहानपणापासून मला वाटायचं की अरे यार पूजा केली पाहिजे. ॲक्च्युली माझ्या आधी माझी मामी करायची, तेव्हा मला वाटायचं की करायला पाहिजे, पण तेव्हा मी खूप लहान होती. मग नंतर माझी मम्मी बोलली की जेव्हा तू पूर्णपणे उपवास वगैरे धरू शकशील तेव्हा हा व्रत करूया. मग नंतर थोडं समजायला लागलं. मग मम्मी आणि मी दोघी पण करायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग आता तेव्हापासून म्हणजे 8वीपासून मग चालू केला मी उपवास वगैरे करायचं. आता ते फिक्स फायनल आता अजून पण करते आणि खूप छान वाटतं मला असं काही छान प्रकारे देवीला सजवून उपवास करणं, सगळ्या गोष्टी करणं मला खूप प्रसन्न वाटतं. आणि तीच आदिशक्ती आहे, ती शक्ती स्वरूप आहे, तीच आपल्याला प्रत्येक ठिकाणी बळ देते. आणि मग मात्र माझ्या स्वामींचं हळदीचं लेपन करायचं होतं. हळदीचं लेपन पटापट करून छानपैकी दिवा वगैरे लावायचा होता. दिवा वगैरे लावून घेतला, उंबरड्याची पूजा केली, आशीर्वाद घेतला. आणि मग मात्र ऑफिसची गडबड होती. सो मग कृषिकाला बोललो बाळा नको त्रास देऊ. ती मग मस्तपैकी व्हिडिओज वगैरे काढले, फोटो काढला, पाया पडली. मग मात्र ट्रेनमध्ये आली. नशीब मी गेली आणि ट्रेन आली. सो इतक्या गडबडीत झालेली पूजा कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. माझी देवी किती सुंदर दिसतीये, खूप खूप छान. ओम महालक्ष्मी नमः. मग संध्याकाळी येऊन पूजा वगैरे करून साडी वगैरे घातली होती. मग देवीचं पुस्तक वगैरे वाचलं, कथा वाचली, कृषिकालाही घेतलं कथा वाचण्यामध्ये आणि तिची मस्ती चालू होती. सो मग सगळ्या गोष्टी वगैरे वाचून वगैरे झाल्या. प्रसाद आज सिम्पलचा प्रसाद ठेवलेला, पाया वगैरे पडून घेतलं. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि कसे वाटतात व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं छोटंसं गोंडूलं बाळ स्वतः टाळ वाजवत होतं की आई तू बोल, मी टाळ वाजवते, तू कर, आपण मस्तपैकी व्हिडिओज करूया. आणि अशा प्रकारे दिवसाचा एंड झाला. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. चलो बाय, टेक केअर, बाय.